नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये असं काही स्पेशल आहे ना, ते तुम्ही नक्की बघा। तर तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे डिजिटल रिलेटेड काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकवल्या जातात की ज्या आपल्या बिझनेस साठी आपल्याला उपयोगाच्या होतात। तर बघा की आपलं जे लाईव्ह स्ट्रीम रोज 2 वाजता चालू आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग कशी करायची तर ते तुम्हाला शिकवत आहे। डेली तुम्ही ते पाहत आहेत आणि खरोखर मला की सपोर्टही मिळत आहे, चांगले व्ह्यूजही मिळत आहेत आणि त्याच्यामधून मलाही असं वाटतं की खरोखर आपण अजून काहीतरी लोकांना चांगलं शिकवावं आणि चांगलं काहीतरी बेनिफिट मिळवावं। तर मग तुम्हाला सुद्धा असं वाटतं की नाही की आपला बिझनेस वाढला पाहिजे, आपला बिझनेस ग्रो झाला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी चांगलं बेनिफिट मिळालं पाहिजे। तर त्याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? आपण ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे। मग मी तुम्हाला सांगते की आपला बिझनेस ग्रो न होण्याचं कारण काय, आपला बिझनेस न वाढण्याचं कारण काय, ते म्हणजे फक्त आणि फक्त आपले जे काही मार्केटिंगचा जो काही पाया आहे ना तो कच्चा। जर तुमचा मार्केटिंगचा पाया पक्का असेल ना तर तुमचा बिझनेस ग्रो होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही। कारण त्यांनी कसं होतं माहितीये का, आपण जेवढं मार्केटिंग फुल करू, पॉवरफुल करू, तेवढा आपला बिझनेस वाढतो, तेवढी आपल्याला ग्रोथ मिळते। आणि जर आपण आपला बिझनेस पॉवरफुल नसेल करत तर मग आपल्याला कशी काय ग्रोथ मिळणार बरं? तर ह्या गोष्टी असतात, याच्यावरती आपण विचार केला पाहिजे। कुठलीही गोष्ट करताना ती विचारात्मकच जर केली ना तरच आपल्याला भविष्यात फायदा होतो। आणि त्याचं उदाहरण असं की आपल्याला डिजिटल, जर आपण डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असेल, डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन आपण स्वतःचा बिझनेस वाढवत असेल, मार्केटिंग करत असेल तरच आपल्याला कुठेतरी फायदा होतो। आणि जर आपण त्या डिजिटलच्या माध्यमातून नाही गेलो तर मग आपल्याला कसं काय फायदा होईल? तर ह्या सगळ्या गोष्टी असतात की जेणेकरून आपल्याला स्वतःचा फायदा करायचा असेल ना तर आपण ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि स्वतःचा बिझनेस हा स्वतः वाढवला पाहिजे, प्रमोट केला पाहिजे। तर बघा मित्रांनो, जर आपण डिजिटल मार्केटिंग, जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल तर आपल्याकडे डिजिटल मार्केटिंगचे कोर्स शिकवले जातात, जे युट्यूब मार्केटिंग म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, गुगल म्हणा, तर या सगळ्या गोष्टीचं जे मार्केटिंग आहे ना ते प्रॉपर शिकवलं जातं। आणि जर तुम्हाला तुमचा बिझनेस माझ्याकडे मार्केटिंगसाठी द्यायचा असेल ना ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर मग आपल्याला आपला बिझनेस वाढवायचं म्हटलं, लोकांपर्यंत जायचं म्हटलं, प्रमोट करायचं म्हटलं, प्रमोशन करायचं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या की हो त्याच्यात। जर आपण ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असेल, स्वतःचा बिझनेस वाढवत असेल, प्रमोट करत असेल ना तर आपल्याला फक्त आणि फक्त डिजिटलचा सपोर्ट घ्यावा लागेल। आणि फक्त ह्या मराठी माणसांसाठीच मी सांगते, कारण माझी कळकळीची विनंती आहे की खूप साऱ्या लोकांना डिजिटल मार्केटिंग हे माहितीच नाही, अगदी तळागाळाची लोक आहेत ती, आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग हे काय असतं ना ते माहीतच नाही, म्हणून तर आपला व्यवसाय मागे। ज्या लोकांना जी आता जी काही तुम्ही म्हणाल गुजराती, मारवाडी जी लोक आहेत त्या लोकांना डिजिटल मार्केटिंग माहिती आहे, म्हणून तर ती हाय लेवलला आहे। आपल्याला डिजिटलचं काहीच माहित नाही। आज जर आपण सांगायला गेलो ते काय असतं बरं, ते कसं असतं, त्याच्यामुळे काय होतं, तर हे एक ना अनेक प्रश्न ते विचारत असतात आपल्याला। मग मला सांगा की कसं आपण सांगायचं की डिजिटल मार्केटिंग नेमकं काय असतं? तरी मी खूप सारं समजून सांगितलं की त्यांना समजेल, त्यांनी ते मार्केटिंग मध्ये येतील, ते करतील, स्वतःचा बिझनेस वाढवतील, ते प्रमोट करतील। तर अशा पद्धतीने जर आपल्याला आपलंच मार्केटिंग वाढवायचं असेल, आपण आपल्याच मतावरती ठाम नसेल तर मग आपला बिझनेस कसा वाढेल? जर आपण आपल्या मतावरती ठाम राहिलो ना तर आपला बिझनेस वाढायला वेळ लागत नाही। आपल्याला जर मार्केटमध्ये यायचं असेल ना तर बिझनेसचा पाया पहिला पक्का करावा लागतो, बिझनेस वाढवावा लागतो। स्वतः जर बिझनेस वाढवला तरच स्वतःला त्याचा फायदा होतो भविष्यामध्ये। मग त्याच्यासाठी आपल्याला लागतं ग्राफिक डिझायनिंग म्हणा, व्हिडिओ एडिटिंग म्हणा, डिजिटल मार्केटिंग म्हणा। तर हे सगळे जे छोटे छोटे कोर्स आहेत ना ते कोर्स आपण स्वतः करायचे। आपल्याला जशी होईल ना तशी ऍडव्हर्टाईज आपल्याला करता येते। आणि आपण जर दुसऱ्यांच्या जीवावरती म्हटलं ना तर मग ते ऍडव्हर्टाईज आपल्याला करताच येत नाही। मग त्याच्यामध्ये काय होतं की आपलं नुकसान होतं। आपलं नुकसान झालं ना की मग काही त्याचा उपयोग नाही की आपण मार्केटिंग कसं करतो, काय करतो आणि मग कुठल्या पद्धतीने आपलं मार्केटिंग जातं, कुठल्या दिशेला जातं,
तर अशा गोष्टी आहेत त्या समजून घेण्यासाठी, तर त्या आपण समजल्या पाहिजे. जर आपणच ते समजत नसेल ना तर पुढचा कारभार कसा करायचा आपण. तर मग इथेच आहे, इथेच खरं तर पाणी मुरतं की तिथे आपलं जे काही व्यवसाय आहे त्याचं मार्केटिंग थांबतं, ते ग्रो होण्यापासून थांबतं. आणि आपल्याला आपला व्यवसायच ग्रो करायचा म्हटलं तर कशा पद्धतीने करायचा तो, ह्या पद्धतीने जर आपल्याला मार्केटिंग करायचं म्हटलं तर ते नाही होणार. जर आपल्याला हाय लेवलचं हाय क्वालिटीचं मार्केटिंग करायचं म्हटलं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं म्हटलं, आपल्याला बिझनेस वाढवायचा म्हटलं, तर ह्या सगळ्या गोष्टी येतात की त्या डिजिटलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाणं. जे ऑनलाईन मार्केटिंग आहे, ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं, स्वतःला कुठेतरी प्रमोट करणं, सिद्ध करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात की त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. आणि त्यात जर आपण समजून घेतल्या, त्यात जर स्वतःला सिद्ध करून दाखवल्या तर स्वतः आपल्याला प्राऊड व्हायला वेळ लागत नाही. पण आपण स्वतःलाच येत नाही आणि दुसऱ्यांना उगाच आपण सांगायचं म्हटलं तर कसं होणार ते. मग जो बिझनेस मध्ये जे नंबर आले ते त्यांच्याशी बोलणं, कॉन्टॅक्ट करणं, संवाद साधणं, तर ही जी भाषाशैली आहेत ना, या भाषाशैलीवरती सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या मेंटेन करतात. मग मित्रांनो बघा, तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल, व्यवसाय वाढवायचा असेल, डिजिटल मार्केटिंग करायचं असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल, ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल, तर हीच एक योग्य वेळ आहे की तिथं आपण आपला कोर्स जॉईनिंग करून स्वतःचा बिझनेस वाढवू शकतो, स्वतःचं मार्केटिंग वाढवू शकतो आणि कुठे ना कुठेतरी आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायचे असतील ना तर तुम्ही डिजिटलचा नक्कीच वापर करा मित्रांनो. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल ना तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.